म्हणजे आपण आता कळंबोलीच्या राईटला आहोत आय थिंक. आता इथे पुढे पनवेलला राईटला JNPT. म्हणजे नजारा बघा नजारा. थोडंसं पावसा दिवसाचं वातावरण झालंय आणि आत्ता म्हणजे पाऊस बघा पूर्ण भरला इकडे. राईट साईडला तर पूर्ण भरलाय भाई. एक एक दोन दोन थेंब पडतोय करा. अजून तरी थांबाचा काही विषय नाही घेत आहे आम्ही, पण थांबावं लागेल कारण की म्हणजे आपण आता खेड मार्केटमध्ये पोचलोय. आपल्याला खेडचा डेपो लागेल. हा बघा हा डेपो आपला. त्याची अवस्था एकदम बिकट आहे सध्या. तर नमस्कार मंडळी, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये बॅग दे ना आता घेऊन जातो का. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. परत एकदा भाड्याची गाडी आहे. हां परत एकदा भाड्याची गाडी आहे. भाड्याची ना आपल्या मित्राचीच आहे. ठीक आहे, काहीतरी नवीन नवीन एक्सपिरियन्स पाहिजे म्हणून आपण आता यावेळी 210चा एक्सपिरियन्स घेतो आहे. आपण चाललो आहे गावी आपल्या 2 दिवस. एक छोटीशी पूजा आहे त्याच्यासाठी आणि थोडा आपला साथीदार आहे पप्पू प्रथमेश हेसावर आहे, त्याला थोडासा रिलीफ मिळण्यासाठी. तर निघूया आपल्या जर्नीला स्टार्ट करूया आपण. आता वाजलेत किती? 2:15 वाजलेत. आपल्याला 8-8:30 पर्यंत पोचायचं आहे. बघूया आपण किती पर्यंत पोचू शकतो. भावाला बाय करूया. मालबिल सोड, भेटू. मालबिल बोलो सोड, कामाला लावले. चला मोरया. येस सगळं ब्लॉग मध्ये नाही घेणार बाबा. चला आपल्या जर्नीला सुरुवात झाली. इकडून टाकायला मिळेल काय बघूया. मिळाला तर पाहिजे. बघूया. भेटला. अब गाडीवाला किती फास्ट येतोय. तर मंडळी, माझं थोडंसं एक छोटंसं ड्रीम होतं की रिसेंटली आपल्याला ह्या 210 वरती एक ट्रॅव्हल करायचं होतं आणि फायनली आपण ट्रॅव्हल करतोय. भारी एकच वाटतंय की हिच्यावरती खड्डेच नाही बांधवत आहेत यार. काय गाडी आहे यार, एकदम बेकार. बेकार म्हणजे एकदम चांगली आहे. हा खड्डा बघ ना भाई. आपल्या ऍक्सेस एवढं आपडलं असं धनाधन धनाधन धनाधन. वाजलेत रात्रीचे 2:15. थोडंसं उद्या आपला घरी म्हणजे आपला घरी म्हणजे देव पण पूजायचं आणि एक थोडंसं उद्या पण द्यायचं आहे. आणि परवा एक पूजा आहे. आपल्या भावाचं नवीन घर झालं अमृतचं, तर त्याची पूजा आहे. तर त्या पूजेसाठी पण जायचं आहे. मजा येणार आहे. नाईटचं ड्रायव्हिंग भरपूर दिवसांनी होत आहे म्हणजे ह्या टायमात तरी. नाही तर आपण अर्ली मॉर्निंग म्हणा किंवा असंच निघतो सहसा. आता तुम्हाला आवाज येतो की नाही माहीत नाही, तर मला नंतर व्हॉइस ओव्हर टाकावं लागेल. कंट्रोल कडक आहे यार गाडीचा, कडक गाडीचा कंट्रोल आहे. मला असं फीलच नाही होतं म्हणजे थोडीशी हेवी आहे म्हणून वाटतं मला मी गाडी चालवतोय, पण बाकी असं काय नाही वाटत आहे. आम्हाला बघायचं गाडी काय ॲव्हरेज देते. तो बोलतो की गाडी कमी ॲव्हरेज देते, पण मी बोललो मी काय ॲव्हरेज काढेन या गाडीतून. बघा माझं खरं होतंय का. थोडं मध्ये एकदा हवा बिवा चेक करावं लागेल. मंडळी आपण आता
वाशीच्या ब्रिजवर आहोत. नेहमीप्रमाणे हा वाशीचा आपला नवीन ब्रिज आणि बाजूने टेम्पो मिळून कचकरा खूप चाललेत, पण गाडी जरा सुद्धा हलत ना भाई. गाडीला इज्जत आहे. तुम्हाला दाखवतो गाडीची स्पीड. आवाज ऐका, आवाज येतोय की नाही माहित नाही, पण ऐका. असं वाटत असं वाटतं मी घोडा चाललोय, तगडक 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 तगडक. आणि त्याने एवढे सगळे ऍक्सेसरीज लावलेत ना बाकीच्या, म्हणजे जास्त, त्यामुळे अजून गाडी हेवी झाली. रिक्षावाला थांबलाय नाही, थांबलाय नाही. हा, याला पार्किंगची लाईट चालू ठेवला ना, त्यामुळे कन्फ्युज झाला होता. बघा, जवळ जाऊन टर्न मारू आपण. 50ची लिमिट आहे ते, मी 70 क्रॉस केले. आतल्या रस्त्याने जा आपण. बघा, आतून कुठे लागली नाही पाहिजे. मला जरा हा अंदाज घ्यायला थोडासा वेळ जाईल, पण ठीक आहे. अरे दुसऱ्या आणि तिसऱ्या वरती एवढी पळते ना. म्हणजे आपण आता कळंबोलीच्या राईटला आहोत आय थिंक. आता इथे पुढे पनवेलला राईटला JNPT किंवा तिथून बघूया आपण. मला वाटतं तिथून JNPT नाही मारायची गरज आता, कारण आता काय गाड्या एवढ्या नसतील. आपण ऑलमोस्ट 15 ते 20 मिनिटात आलोय वाशीवरून. वाशीचा जसा आपण तो ब्रिज पकडलेला तिथून इथे 20 मिनिटात आलोय डॉट. भावाला आणि भावाच्या गाडीला इज्जत आहे भाई, खरंच. हा, इज्जत आहे गाडीला, इज्जत आहे. पप्पू पण बोलतोय इज्जत आहे. मंडळी, आपण आता मुंबई गोवा हायवेला सुरुवात केलेली आहे. मुंबई गोवा हायवेला मला सुरुवात केली आहे. थोडंसं लाईट कमी आहे गाडीला, थोडीशी, त्यामुळे थोडं सांभाळून जायला लागेल. काळातून जेव्हा उजळेल तेव्हा मग काय ऐकायचं नाही. म्हणजे असं ऐकलेलं की हा पेनचा आपला हा टोल नाका चालू झालाय. बघूया चालू झालाय का ना. आपल्या बाईकवाल्यांना तर काय टोलचा काय विषय नाही म्हणा, पण तरी पण एकदा बघूया. मुंबई गोवा हायवे पूर्ण नाही झाला आणि टोल चालू केलेले आहेत गडकरी साहेबांनी. चालू झालाय, चालू झालाय, चालू झालाय. मला वाटतं अर्धा म्हणजे पुढच्या टोल नाक्यापर्यंत जेवढा रस्ता कंप्लीट झाला म्हणून कदाचित केलं असेल. काय मग त्यांची अक्कल कुठे पाझळते. पण हा पेंटचा टोल नाका चालू झालेला आहे. म्हणजे 4 वाजलेत आणि आपण आता वडखळ क्रॉस केलंय. आणि पाऊस इथे पडून गेला वाटतं. पूर्ण स्मेल सुटलाय, वास सुटलाय पावसाचा. म्हणजे आपण आत्ताच इंदापूर सोडलंय. हळूहळू थोडं थोडं उजळतंय. वाजले 5:30. ठीक आहे, 8 साडेआठ होतील मला असं वाटतंय. बघूया. 10 वाजता जंगम बुवा येणार आहेत आणि त्याच्यानंतर आपलं ते सगळं होईल. गेल्यावरती अंघोळ आणि ते सगळं करावं लागेल. देवपूजा, अंघोळ बिंघोळ. अजून तर एकदम अशी नेक्स्ट लेवल झोप नाही आले. एखाद दुसरी झपकी मध्ये आलेली, पण ठीक आहे, काय विषय नाही. गाडी चालू आहे एकदम वन साइड. म्हणजे 5:36 झाले आणि आपण इकडे पोहोचलो आपला मनगाव मध्ये. 2 वाजता निघालेलो.
3:15 4:15 5:15 3 तास 15 मिनटं माणगावला आवाज ब्रेक. मंडळी नजारा बघा नजारा. पण थोडस पावसा बिवसाचं वातावरण झालंय आणि आत्ता उजेडात गाडी कशी वाटते मला सांगा. कडक 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 ही सगळी ढग आहेत नाही. मला वाटतं आत्ताच पाऊस पडून गेलाय जस्ट. विषय करायला लागेल बहुतेक. थोडं पावसाचं वातावरण झालं आणि पावसाने सुरुवात केली आहे. बापू थांबायला लागेल कुठेतरी. कुठेतरी थांबायला लागेल. म्हणजे पाऊस बघा पूर्ण भरला इकडे. राईट साईडला तर पूर्ण भरलाय भाई. एक एक दोन दोन थेंब पडतोय करा. अजून तरी थांबायचा काही विषय नाही घेत आम्ही, पण थांबावं लागेल कारण की कपडे बिपडे सगळे भेजतील नाही तर मग बोंबला घालायचं काय. प्लास्टिक पण नाही लावलं कपड्याला. मंडळी व्ह्यू बघा व्ह्यू. सूर्यदेवाचं आगमन झालेलं आहे आणि आता व्ह्यू चांगले चांगले मिळत आहेत. आता आपण पोलादपूरला पोहोचू ऑलमोस्ट. आम्ही थोडं चहा घ्यायला परत एकदा सॉरी कॉफी घ्यायला परत एकदा थांबलेलो. आता जरा एकदम फ्रेश वाटतंय. तिथून आम्हाला 1.5 तास दाखवता. म्हणजे बघा 8 पर्यंत तरी पोहोचू. 8 सव्वा 8 पर्यंत. थोडं पेट्रोलचा विषय करावा लागेल मला वाटतंय. त्याला विचार पावर कुठे आहे. पावर टाका ना का फुल करा. कशेडी घाटात पोचलो मंडळी आपण. आता थोड्या वेळात आपल्याला भोगदा लागेल. त्याच्या आधी हवालदार लागतील बहुतेक, लागले तर. टनल टनल आला टनल. एकदा तोच टनल, फक्त गाडी वेगळी, वेळ का वेगळा. आणि बाकी टनलला तर इज्जत आहे भाई. मंडळी आपण आता खेड मार्केटमध्ये पोचलोय.
हा लेफ्ट साईडला आपल्याला खेडचा डेपो लागेल. हा बघा, हा डेपो आपला. त्याची अवस्था एकदम बिकट आहे सध्या. पुढचा तो रस्ता झालाय की नाही काय माहिती. नाही झाला वाटतं अजून. म्हणजे आपण आता वाकोलीत पोहोचलोय आणि आपल्याबरोबर पाऊस पण पोहोचलाय. यार आता हे 2 दिवस पाऊस नसतं तर जरा बरं वाटलं असतं, पण काय माहित आता काय करतोय. आता फटफट फटफट जाऊया घरी, पूजेची तयारी करूया, देवपूजा करूया. उद्या पण देऊया, नंतर मग बाकीचा आपला जो काही ठरलेला रुटीन आहे तो कंटिन्यू करू. अकोल्याचं सगळे ओपन नाही झाले, सगळे निवांत आहेत. चला मंडळी, आपण पोचलोय पुन्हा एकदा ह्याच महिन्याच्या अखेरीस परत एकदा गावी. मला तर वाटतं काही कारण नसताना येऊन महिन्यातून एखादी फेरी तरी माणसाने गावी मारावी. सगळ्याच गोष्टींकडे लक्ष राहतं आणि थोडं चेंज पण मिळतो. मग आता सगळे तर मुंबईला गेले असतील, कोण नसतील गावी. जे कोण असतील ते त्यांना भेटून जाऊया. हाय गा, सुकून भाई, सुकून. अल्लाह बाबूराव का आइडिया इस घर में आ गया लग रहा है. रुको दिखाता हूँ. देखो, जिसको गर्म पानी से नहाना है उसको गर्म पानी का नहाना, जिसको ठंडे पानी से नहाना है उसको ठंडे पानी का नहाना. और ये नल में पानी ही नहीं आ रहा है. क्यों? अरे जिसको नहीं नहाना है वो इसमें बैठेगा.